भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाद्वारे आणि प्राध्यापक सतेश्वर दुबे संस्थानाद्वारे आयोजित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी संघीय अधिकारी उपस्थित महामंडळाच्या अध्यक्षा माननीय प्राध्यापिका डॉक्टर सीमाताई मिश्रा, माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट के.आय. शेख, आमचे मित्र आणि माननीय रघुवंशी विद्यापीठातले माजी रजिस्ट्रार डॉक्टर वाघमारे सर, उपस्थित बंधूंनो आणि सतेश्वर मोरे सर, मी शब्द दिला होता परंतु जे लोक हयात असतात ते शब्द पाळत नाही. 6 वर्ष त्याबद्दल सगळ्यांना मोरेसर म्हणजे तुमच्या टीमची बॅटरी. कारण मुद्दावाले जे आहेत त्यांना बघून नेहमी वकील मंडळी खुश होते. कारण सतत कुठल्या ना कुठल्या विषयावर संवैधानिकरित्या आणि संवैधानिकरित्या भांडायला कोर्टाशिवाय काही पर्याय म्हणून वारंवार नागपूरला जायचं दौरे करतात. आणि ज्यावेळेस शासनाने ठरवलं होतं की भारतात शिक्षण व्यवस्था संपून टाकायची, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक नवयुवकाला एकलव्य बनवायचे, तर सगळ्यात आधी प्राध्यापकांचं खच्चीकरण. तर ती जी लढाई आतापासून जवळपास 8 वर्षांपूर्वी सुरू झाली. सतत दर 15 दिवसांनी काहीतरी नवीन इश्यू यायचा. मुताची तरुण यायची कसं होणार त्यावेळेस ती त्यांचं ते स्मित हास्य आणि अनेक क्वेश्चनही होतात वेगळे. हा जो त्यांचा मला वाटतं त्या ॲटिट्यूडची आपल्याला आज कारण संविधानावर संविधानिक इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, त्या संविधानिक विचार जे आहेत त्यांच्यावर चोरू बाजूंनी जसं मॅडम म्हणाल्या चोरीकडे पाऊल काय. तर जेव्हा या भावना यायला लागतात की चोरीकडे पाळो आहे, तर अशा वेळेस नाशिकची केलं तर मोरे सरांचा देखील ही मला वाटतं आपल्यासाठी आहे. तर आज मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हा लवकर त्यांनी इकडे केली त्यांची आज जास्त परंतु जो जन्मला त्याच्यासाठी म्हणून त्यांचे प्रिन्सिपल्स
त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा अप्रोच, त्यांचा ते आम्हाला नेहमी प्रेरणा देत आहे. मला त्या टॉपिकचा किती वाटतो तो टॉपिक म्हणजे भारतीय लोकशाही. कारण कुठलाही टॉपिक आला तर त्याबद्दल विचार करावा लागतो. आणि माणसासाठी मारक असतात निगेटिव्ह. तर आज जेव्हा अशोक स्तंभावरील सिंहाच्या ऐवजी काहीतरी वेगळंच शासनाच्या सिंहाच्या ऐवजी जेव्हा बळी बघायला लागली तर खरंच आपण भविष्याची चिंता होणार. तर लोकशाही सिंबॉलिक आहे की जी लोकशाही आपल्याला 26 जानेवारी 1950 ला मिळाली, जी सीमासारखी होती, ती 2014 नंतर पहिल्यासाठी. आणि जर हे सत्य असेल तर मग भवितव्याबद्दल आपण का चर्चा करतो? शेवटी बैल सरकारचे मित्र त्यांच्या अलकवी इथेच जाणार. अलकवी नावाचा परंतु त्या टॉपिकच्या आधी दोन शब्द अजून. संविधानिक नाही. आज सकाळी अमरावती येथे नाव मिळालं ते माझ्याकडे सत्ता पक्ष. परंतु आता सत्ता पक्षात किती गर्दी झाली. जे जुने लोक आहेत कंप्लेंट्स आहेत स्वतःच्या पक्षाबद्दल, स्वतःच्या सरकारबद्दल. मी त्यांना म्हटलं बघा मला प्रॅक्टिस 30 वर्ष. या 30 वर्षात आम्ही जे बदल बघितले की नगरपालिका, महानगरपालिका त्यांचे 21 वर्ष आधी जेव्हा इलेक्शन पाहिजे तर गल्लीतल्या लोकांशी संबंध ठेवला. गल्लीची स्वच्छता यामध्ये भाग घेणारा बसायचा तो वाटली बनवायचा. 20 वर्षापूर्वी काही ठेकेदारांनी स्पॉन्सर केलेले लोक होते. कारण इलेक्शन महाराष्ट्रात आणि वोटर सुद्धा आपला शेअर मागायला. तर मग ठेकेदार स्पॉन्सर करायचे, ते निवडून यायचे, ठेकेदार खर्च करायचा आणि 5 वर्ष मग तो ठेकेदार आणि त्याच्यातला काही शेअर त्या निवडलेल्या त्याची नोंद परत बघूया. 10 वर्षापूर्वी त्या ठेकेदारांना कळलं की तिकडे आपल्या भरोशावर आपण पैशाची भरोशावर त्यांना मग पर्सेंटेज द्यावं लागतं. त्या पर्सेंटेजचा आपण कशाला नुकसान सोसायचं आपण सुद्धा इलेक्शन मांडतो. आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर्स इलेक्शन कंटेस्ट करायला लागले. हेच कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक. आज विधानसभेत बघा किती कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. रोज एकमेकावर आरोप लागतात की तुमच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तुमच्याकडे हे लायसन्स आहे. तर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स हे सगळे लोकशाहीच्या सगळ्या हाऊसेस. तर जेव्हा हाऊस मध्ये पोहोचण्याचा मार्ग हा कॉन्ट्रॅक्टर तो मार्ग पैशाने बनवला
आणि मतदार तर मग काय संविधानिकता काय आपण पुन्हा पुन्हा दोष देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या आपल्या भाषणात त्यांनी एक प्रश्न विचारला की भविष्यात या देशात जे पक्ष येतील तर ते पक्ष तत्वप्रणालीला जास्त महत्व देतील की देशाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की जर ते पक्ष आपल्या तत्वप्रणालीला जास्त महत्व द्यायला लागले देशापेक्षा जास्त महत्व द्यायला लागले तर आपली लोकशाही तरी हा प्रश्न आपण की तत्वप्रणाली म्हणजे प्रत्येकाचे आपले धार्मिक किंवा जातीय जे काही किंवा इकॉनॉमिक जे प्रिन्सिपल्स असतील ते तर आज मुख्य आपल्याकडे पक्ष आहे तर सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याच्या या देशाच्या 15% जनता आज आपण मागच्या 15 दिवसांपासून बघतोय भाषा घेऊन देशातले नागरिक आपसात भांडतात भाषेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जे पक्ष निर्माण झालेले आहेत जे गट निर्माण झालेले आहेत स्वतःला रिपब्लिकन म्हणतात बौद्धांच्या बाहेर बौद्धही पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची काय भेटली हे अपेक्षित होतं सत्य कसे येणार फक्त आपल्या पोटाबद्दल विचार करावा लागतो तर संवैधानिक सोडा तर फक्त नीतिमत्ता तुम्ही आपण परंतु या 75 वर्षात आपण भारतीय काही वर्ष बहुतेक भारतीय आहोत त्याच्यानंतर हिंदू मुसलमान धर्म आता तर आपण काढलं परंतु तरी माझ्यासाठी की आयोजकांनी कमीत कमी या विषयावर चर्चा करण्याचं त्यासाठी आयोजकांचे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला तर त्यांनी म्हटलं की या संविधानातील 3 शब्द फार महत्त्वाचे त्यांना तुम्ही वेगवेगळे ते 3 शब्द आहेत स्वातंत्र्यता समता आणि बंधुता माझ्या मते तो या 3 शब्दात तुम्ही चालतो त्याच्यात शील आणि ज्याच्यात शील आहे त्याच्यात नैतिकता आहे जेव्हा नैतिकता आहे तर संवैधानिक नैतिकता परंतु जेव्हा या शब्दांना आपण वेगवेगळे करायचो किंवा वेगवेगळे फील करतो तर सगळ्यात आधी नैतिकता जाते मग तो तत्वप्रणालीवाद जातीवाद जातीयवाद धार्मिकवाद
किंवा एका पर्टिक्युलर एरिया बद्दल जो आपण बोलतो म्हणजे वादच संवाद नैतिकता तर नसणार. जर आपण आर्टिकल 14 मध्ये न्याय सगळे समान आहे. 15 आणि 16 म्हणतात की कोण कुठे जन्माला, कधी जन्माला, कोणत्या रंगाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्यामुळे काही फरक पडणार. त्याच्यासाठी न्याय आणि समता ही समान. आता या कसोटीवर आपण काय करतोय. जर स्वातंत्र्यता आणि समता यांना वेगवेगळ्या करतात काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर स्वतंत्रता आणि समता यांनी तुम्ही वेगवेगळं केलं तर ते राज्य येईल ते मूठभर लोकांना संपूर्ण जनतेवर. आपली मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात, हसून हसून अभ्यास करतात. आम्ही आता लॅटरल एंट्री सुरू केली आहे. काही रूल्स नाही, काही ऍक्ट नाही, संविधानात कुठे उल्लेख नाही. प्रत्येक ऑफिसेस मध्ये ओएसडी नावाचा आम्ही बदल ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी, त्याच्यासाठी रिक्रुटमेंट रूल्स नाही. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठला तरी ऍडवायझर म्हणून आम्ही बदलतो, त्याच्यासाठी कुठले रूल्स नाही. आणि जर त्याची आपण मायक्रोस्कोपिक टेस्ट केली तर ते सगळे एका मूठभर ग्रुप मध्ये असते. एक पर्टिक्युलर विचारसरणी, ती विचारसरणी त्यांनी 1950 संविधान ती विचारसरणी ती आपल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचू नये याच्यासाठी सगळे काय करतात. दर 15 दिवसांनी प्रोग्राम यांचा एक लेख येत असतो की एससी एसटी यांचा जो फायनान्स मधला शेअर आहे किंवा बजेटरी शेअर आहे तो व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होत नाही, तो व्यवस्थित काढण्यात येत नाही आणि त्याच्याकडे काय काय प्रॉब्लेम आहे. मला वाटतं दर 15 दिवसांनी शासन म्हणतो की आम्ही हे सगळं खर्च करतो. तर मग जेव्हा हिशोब मागतो आम्ही आमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली तर शासन म्हणतो आपण पैसे खर्च केले स्मार्ट. आपण आनंदी होतो आपल्या बाबतीत स्मार्ट. त्यांनी कधी मंदिरं बांधली. आपण शासनाला प्रश्न विचारत नाही की हे पैसे आमच्या मागच्या आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी. आपण आपल्या नेत्यांची गाडी अडवत नाही, त्याच्या उद्घाटनाला जाणार की आधी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या हॉस्टेलचे, त्यांच्या ट्युशन फीसचे, पैसे आधी द्या. कारण काही त्याचा मॉरल डाऊन होऊन आलेला आहे. त्याला गोष्ट कॉलेजमध्ये लोक विचारतात तर नैतिकता अशी आपण स्वतःपासूनच चुकतो आणि शासनाने आपल्याला आणि मग शिकू नये हा तो मेसेज आहे. त्याच्यात आपण पुन्हा पुन्हा
मी नेहमी बोलतो पुष्कळच्या शिक्षकांना मला खूप राग येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत म्हटलं होतं की त्यांना ज्या दिवशी संविधान लागू झालं तेव्हापासून राईट टू एज्युकेशन हवं, परंतु त्यावेळेस ही परिस्थिती अशी देशाची नव्हती का फंडामेंटल राईट देता यावं. मग त्यांनी दिलं की 10 वर्षात संविधान लागू झालं तिथून 10 वर्षाच्या कालावधीत आपण राईट टू एज्युकेशन हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधला फंडामेंटल राईट्स 10 वर्ष 2007 मध्ये संपलं. काही जणांनी 70, 80, 90, 2010 जरी तो ऍक्ट आला 2006 मध्ये, परंतु तो इम्प्लिमेंट झाला 2010. 60 वर्ष लागली. तो ऍक्ट म्हणतो की 6 ते 14 वर्षाच्या असलेले जेवढी भारतातली बालकं आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे मूलभूत अधिकार आहे आणि ती जबाबदारी सरकारची नाही, ती सरकारला शाळा उपलब्ध करून देते. मग राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतो की प्रायमरी शाळा याच्यासाठी नेबरहूड स्कूल 1 किलोमीटर मध्ये आणि माध्यमिक शाळा ती नेबरहूड स्कूल 3 किलोमीटर मध्ये. रोज आपण पेपरला वाचतो की शासकीय शाळा बंद होतात का? संख्या कमी होती. दुसरीकडे प्रायव्हेट शाळांचा मशरूम ग्रोथ होतो. मशरूम म्हणजे पावसाळ्यात तसं त्या प्रायव्हेट शाळा इकडे पटसंख्या कमी होत चाललेली, तिकडे पटसंख्या कमी होण्याचा परिणाम शाळा बंद होण्यात, शाळा बंद होत चाललेल्या आहेत. त्यामुळे तिथे असलेल्या शिक्षकांची संख्या तेवढ्या नोकऱ्या कमी होतात. जेवढे आज ते रिटायर होतील त्याच्यानंतर त्या नोकऱ्या संपतील. ज्या नोकऱ्या संपतात त्याच्यात एसटी साठी रिझर्वेशन होतं, एसटी साठी रिझर्वेशन, तर त्या रिझर्वेशनच्या पोस्ट सुद्धा संपतात. आणि इकडे प्रायव्हेट शाळांमध्ये जिथे खूप शाळा निघतात तिथे कुठलंच रिझर्वेशन नाही. त्याच ग्रुपचे सगळे टीचर्स, त्याच कथानचा ऐकवणार, परंतु या सरकारी शाळा आहेत हे जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांची मुलं त्या प्रायव्हेट शाळा. नसतील तर सांग, एक सरकारी शाळांमधला शिक्षक दाखवा त्याची मुलं त्याच्या स्वतःच्या शाळेत आणि बाहेर सांगायचं माहित नाही की सत्वस्त्र नाही होणार, माझी बदली तिकड एरियामध्ये तर नाही होणार, माझी शाळा बंद होणार आहे. कसली नाही. तुम्ही आपल्या मुलाला त्या प्रायव्हेट शाळामध्ये पाठवा, त्याच्यामुळे ही शाळा बंद पडली. तो जो गरीब रिक्षावाला आहे, तो गरीब हमाल आहे, तो गरीब मजूर आहे, ज्याला प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवता येते, त्यांच्या मुलांच्या जो राईट होता तुम्ही आपली मुलं जर पाठवल्यामुळे ते तो राईट केला तर ती शाळा बंद होते. आणि एकदा का सगळ्या सरकारी शाळा बंद झाल्या की प्रायव्हेट शाळा इंजिनिअरिंगची फी जेवढी नाही आहे त्यापेक्षा जास्त प्रायव्हेट शाळांची फी आहे. तर आता याच्या पॉलिसी मेकर्स जरी म्हणतात, परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधान वाचतो. मग आपली नैतिक प्रकार फक्त बाहेरच्या स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या मुलासाठी त्यावेळेस प्रायव्हेट शाळांमध्ये गेलाच पाहिजे.
तो जाईल तर जाईल. आणि इकडे आता ही परिस्थिती हळूहळू सिनियर कॉलेजेस मध्ये सगळे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आता त्यांनी ऑटोनॉमस कॉलेज आधी आम्हाला जेव्हा वाटायचं की पिक्चर्स मध्ये आम्ही बघायचो त्यावेळेस की कॉलेजच्या मुला मुलींना युनिफॉर्म कॉलेजमध्ये काही असं वाटायचं युनिफॉर्म असतो. तर आता त्या ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये युनिफॉर्म चांगल्या बॅग छापलेले टी शर्ट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एसी असलेल्या क्लासेस हे सगळं आहे. तिथे मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये हळूहळू ऑटोनॉमीच्या नावाखाली ज्या आर्टिकल 15 आपल्याला दिलेलं आहे ते सुद्धा हळूहळू कारण आपण रिझर्वेशन मध्ये सुद्धा आता तर त्या कॉलेजेस गव्हर्नमेंटकडे आम्ही काहीच देत नाही मग रिझर्वेशन कारण हे रिझर्वेशन तर जे गव्हर्नमेंट ग्रांटेड कॉलेज त्यांच्यासाठी त्यांना यायचं आहे पर्सेंटेजची गरज नाही ग्रेडची गरज नाही त्या कॉलेजमधून जायला. परंतु या फिजिकल गोष्टींवर भारावून ऍडव्हर्टाइजमेंट बघून तुम्ही सावध केले आहे पण ऍडव्हर्टाइजमेंट बघून तर कॉलेजेस सिलेक्ट करतात आणि आता मुलांना तिथे पाठवताय तर ग्रांटिंग कॉलेज रिकामी पडते तिथे सुद्धा आता बंद व्हायला लागले. मला मोठे मोठे रिपोर्ट पेपरमध्ये होते की विद्यार्थी संख्याच नाही. बरोबर कॉलेजचं मी नाव घेतलं तुम्ही तुला का नाव भेटलं म्हटलं रे रजिस्ट्रार झाला नाही काय पोस्टच नाही आली म्हणे का विद्यार्थी नाही आम्ही होतो त्यावेळेस 4000 विद्यार्थी असायचे आता रजिस्ट्रारसाठी 2000 पाहिजे 2000 नाही कोण गव्हर्नमेंट पॉलिसी परंतु अशा लाऊड पॉलिसीज होत नाही तर हळूच एक नॅरेटिव्ह सोडून देतात आणि आपण मुठभटात असतो. भगवान बुद्ध महाराज शीलवान जो शीलवान होईल तोच नैतिक मग तो लोकांना नैतिकता आपण कमी करू शकतो. आज देशात जे सुरू आहे ते फक्त भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय आहे याबद्दल भाषण खूप कठीण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप दूर प्रश्न म्हणजे सर्टिफिकेट देण्यासाठी खूप लहान परंतु जेव्हा आपण प्रियंबल वाचतो तर इंडिया डेमोक्रेटिक कंट्री असं लिहू शकतो परंतु त्यांनी तिथं रिपब्लिक रिपब्लिक जोड जे राज्यशास्त्राचे डेमोक्रेटिक म्हटलं तर अशी शासन व्यवस्था जिथे फक्त डोकी मोजल्या आणि जिथे जास्त डोकी आहे ते काहीही निर्णय जे कमी डोकी आहे
त्यांच्याबद्दल चांगलं वाईट नैतिक अनैतिक विचार न करा. म्हणजे मेजॉरिटी त्याला तशा प्रकारचं बघा. मायनॉरिटीजचे जे लोक आहेत त्यांचे काही अधिकार राहणार. परंतु रिपब्लिक म्हणजे असा गव्हर्नन्स जो मेजॉरिटीवर चालेल परंतु मायनॉरिटीजचे फक्त हे संवादित. अजून आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी पडलेले नाही असेही शब्द मध्ये आहे. म्हणून संवैधानिक पदावर राहून अजून त्यांनी संवैधानिक या शब्दाला विरोध केला नाही. त्यांचा विरोध फक्त सध्या दोनच शब्दांना आहे, सेक्युलर आणि सोशल. संवैधानिक पदावर अशा प्रकारचे अजून त्यांचा अपमान करू इच्छितो. आणि तेही हाऊसमध्ये बसून व्हाईट सोसायटी ओव्हर केला तर काय आपल्या देशात आपण कुठल्या प्रकारची डेमोक्रेसी कुठल्या प्रकारचं लोकशाही देऊ शकतो. जर खरंच संविधान आपलं सेक्युलर नसतं, आता सेक्युलर म्हणजे काय आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच आर्टिकल 13 दिलं ज्याच्यात ते म्हणतात की तुम्ही कुठल्याही धर्माच्या नियमांचं पालन करत असाल परंतु ते नियम आणि प्रस्ताव जर फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध जात असतील तर ते लागू होणार नाही. ट्रिपल तलाक त्याच्यातच केलं, मुलींना इक्वल शेअर मिळाले त्याच्यातच मिळाले. आर्टिकल 15 दिलं असतं, आर्टिकल 16 दिलं असतं, आर्टिकल 25 दिलं असतं, आर्टिकल 26 दिलं असतं, आर्टिकल 29 दिलं असतं, आर्टिकल 30 दिलं असतं. हे सगळे आर्टिकल दाखवतात की या देशात सगळे समान आहेत कुठल्याही धर्माचे असले तरी. आणि जे अल्पसंख्याक आहेत त्यांना काही विशेष अधिकार आहेत शिक्षण, फक्त शिक्षण. ते दोन शब्द संविधानात देण्याच्या आधी सुप्रीम कोर्टाने कितीतरी जजमेंट आणि सगळ्यात मोठा जजमेंट असा मुंबईच्या केसमध्ये झालेला आहे. त्यात ते म्हटलेलं आहे की सेक्युलरिझम हे संविधानाचं अविभाज्य घटक आहे. आमचं संविधान हे सेक्युलरच आहे. जर सेक्युलर हे काढून टाकलं तर बेसिक जो स्ट्रक्चर आहे तो जो ढाचा आहे तो कोलमडून पडेल. परंतु आपले उपराष्ट्रपती नाही पडले समान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणात एक धोक्याचा इशारा केला. तो धोक्याचा इशारा असा होता की समता इक्वॅलिटी ही फक्त सोशल इक्वॅलिटी नाही तर ती इकॉनॉमिक इक्वॅलिटी सुद्धा असायला हवी. जर इकॉनॉमिक इक्वॅलिटी नाही राहिली, आपण आणू शकतो नाही किंवा प्रोटेक्ट करू शकतो नाही तर आपण गुलामी करू. काही विशेष लोकांच्या हातात लोक संपत्ती आली तर काय होईल. तर 34 असे लोक आहेत त्या देशात, टोटल 34. त्यांच्या कंट्रोल मध्ये 40% जवळपास 50% देशाची संपत्ती. 284 लोक 52%. पण ही तर इकॉनॉमिक इक्वॅलिटी आपण विचार आज जर बघितला तर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यासाठी कंट्रोल करणारे शेवटचे कायदे 2010 पर्यंत झाले. 2010 त्यावर कायदे झालेले नाही. जे कायदे झाले ते डी कंट्रोलचे झालेले आहेत किंवा काही विशिष्ट लोकांची त्याच्यावर मोनोपोली क्रिएट वगैरे अशी कायदे. आदिवासी लोकांच्या
रिसोर्सेस संवर्धन करण्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी आपण पेसा कायदा आणला. अमरावती जिल्ह्याचा मोठा भाग त्याच्यात नाही पूर्ण जिल्हा आहे. खरंच आपण बोलतो रोज बोलतो. तर आपण सोशलिझम हे आज आणि एक गोष्ट रिसोर्सेसवर इक्वल अधिकार असायला पाहिजे. त्याच्यात आपल्याला राईट टू प्रॉपर्टी सुद्धा फंडामेंटल राईट होती, परंतु ती गरिबांच्या आत येत होती. जर ती खरंच फर्स्ट अमेंडमेंट that right was deleted and now shifted as 308. जर ते आज असतं तर पुन्हा आपल्या हातात लोकांनी त्यांनी दिलेच असते. तर राईट टू प्रॉपर्टी होती की जी घेऊन आता 308 होऊन तो फंडामेंटल राईट राहिलेला नाही. अदरवाईज बळी कानफिट फक्त त्यांचेच राईट प्रोटेक्ट झाले आणि आपल्यासाठी काहीच नसतं. आजही कितीतरी एसटी आहेत ज्यांच्याकडे जमीन आहे. सिलिंग ऍक्ट आपण संपवण्यात विचार. तर हे जे कायद्यांबद्दल काय नाही की खूप सारे असे कायदे येत झाले. तर मी म्हटलं 30 वर्ष माझ्या बदली झाली, परंतु मागच्या 5 किंवा 6 वर्षात आम्ही जितक्या कायद्यांना चॅलेंज करतो तेवढे चॅलेंज मी मागच्या 25 वर्षात या अचानक का घडतंय तर प्रत्येक जण येतो एक कुठल्या तरी कायद्याला चॅलेंज करतो. कायद्याला जो चॅलेंज असतो तो फक्त फंडामेंटल राईटवर होतो. 2 आहेत त्याचे रूल्स. एक तर तुमचा कुठला तरी फंडामेंटल राईट व्हायलेट होतो त्या कायद्यामुळे तो कायदा वाईट आहे, किंवा त्या सरकारला तसा कायदा करण्याचा अधिकार. 1949 मध्ये एक कायदा, तो कायदा बिहार शासनाने तयार केला. एका मंदिराबाबत. तो मंदिर एका धर्माचा आहे, परंतु कायदा म्हणतो की त्या मंदिराच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 2 धर्माचे लोक, 4 या धर्माचे मंदिर एका धर्म. तुम्हाला कळलं असेल कुठल्या मंदिराबद्दल? बौद्ध गया, बुद्ध, परंतु 4 बौद्ध आणि 4 हिंदू धर्म. 1949 आर्टिकल 13 म्हणतो की या पार्ट फंडामेंटल राईट पार्टच्या विरोधात असलेला कुठलाच कायदा घडू शकत नाही. आर्टिकल 26 म्हणतो की प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धार्मिक स्थळांचं मॅनेजमेंट करण्याचा अधिकार हा फंडामेंटल अधिकार आहे. तर बुद्धांचा फंडामेंटल राईट प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉ प्रमाणे आज आपण ट्रॅम्पल करतो आणि सुप्रीम कोर्टात तो पेंडिंग पडतो. तर सगळ्यात आधी नैतिकता जी आहे समुदायाने नैतिकता प्रकाराला पाहिजे त्या स्टेटच्या हाऊसची ज्यांनी आतापर्यंत रिटिन ऍक्ट आणलेला नाही. मग नैतिकता त्या कोर्टाची ज्यांनी इतकं वर्षाने तिथं जवळ ठेवलेलं आहे की हाऊस मध्ये चर्चा होते, बाहेर चर्चा होते, कोर्टामध्ये चर्चा होते, तरीही कोर्टाच्या रस्त्यावर आंदोलन करावे. त्याच ठिकाणी आजचा जर इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचला तर त्याच्यात एक बातमी आहे तिरुमला मंदिर देवस्थानाची की आज त्यांनी 4 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. मंदिरात इतर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ड्युटीज होती आणि एकच कारण दिलं तर त्या हिंदू धर्माचे नव्हते, इतर धर्माचे त्यांना कामावरून काढून. बद्रीनाथ देवस्थान आहे त्याचा कायदा त्याच्यावर सगळे हिंदू मंदिर उत्तर भारताचे 4-5 राज्यातले त्या कायद्यात केले. कर्नाटकामध्ये हिंदू एंडोमेंट ऍक्ट आहे, तमिळनाडूमध्ये हिंदू एंडोमेंट ऍक्ट आहे. असे 8 किंवा 2 कायदे आहेत ते हिंदू मंदिरांच्या ऍडमिनिस्ट्रेशन साठी बोर्ड क्रिएट करतात. ते कायदे म्हणतात की
या बोर्डामध्ये या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये फक्त हिंदूच राहू शकते आणि गव्हर्नमेंटचे सुद्धा ते कमिशनर्स किंवा इतर रिप्रेझेंटेटिव्ह ते सुद्धा हिंदूच असतील आणि त्या दिवशी ते त्या धर्मातून बाहेर होतील किंवा धर्मांतर करतील त्या दिवसापासून ते त्या धर्मावर राहू शकणार नाही. एक कायदा कोणतं द्यायचं, दुसरे कायदे हिंदू मंदिरात आणि 2025 मध्ये वक्फ कायदा आला. तो कायदा म्हणतो की वक्फ बोर्ड म्हणजे मुसलमानांची धार्मिक स्थळे त्यांना मॅनेज करणारा बोर्ड. त्या बोर्डात कंपल्सरी 2 नॉन मुस्लिम ठेवणं कंपल्सरी. जास्तीत जास्त किती घेऊ शकतात ते नाही आहे. आधी तुम्ही मुसलमानांमधून निवडून द्यायचे, आता सगळे गव्हर्नमेंटचे नॉमिनेटेड. मी आधीच म्हटलं शासनात असलेल्या पक्षात एक मुसलमान रिप्रेझेंटेटिव्ह नाही. तर 3 धर्मासाठी 3 वेगवेगळे कायदे आम्ही करतो. हा कुठला आर्टिकल 26, कुठला आर्टिकल 40, कुठला आर्टिकल 30 आणि कुठली संवैधानिक रस्त्यावर तुम्ही नमाज पढायला उभा राहा, रस्त्याच्या बाजूला तर त्याच्यावर तुम्ही स्वतःच्या घराच्या छतावर सुद्धा नमाज पढणाऱ्या लोकांकडून दाखल झालेल्या आणि त्याच राज्यात मागच्या 15 दिवसापासून रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. तर आता त्यांनी त्या शब्दाचा अर्थ काढलेला आहे की हे धर्मनिरपेक्षता हे सर्व धर्म आम्ही खूप विरोध तर तुम्हाला नाही त्यांनी धर्मनिरपेक्षता आधी पंथनिरपेक्षता आता पंथ काय तुम्हाला माहिती आणि आता पण सर्व धर्म मी म्हणतो विरोध करतो. आता आपण लोकांना ठीक शासन धर्मनिरपेक्ष नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे शासनाचा स्वतःचा धर्म काढा नाही, कुठल्या धर्मासाठी करणार. सर्व धर्म समभाव म्हणजे शासन सगळ्या धर्मांना एक समान समजते. तर जर सर्व धर्म समभाव सुद्धा त्यांची नैतिकता आहे तर या 3 कायद्यांचं काय? त्या 3 कायद्यांना सोडून द्या. मागच्या 10 वर्ष फक्त एका धर्माच्या धार्मिक स्थळांसाठी तुम्ही जितकं बजेट वापरलं त्याचा तेवढा बजेट दुसऱ्या धर्मासाठी वापरला काय त्याला सुद्धा नैतिकता ते सुद्धा घडलेलं आहे. विचार करा आपल्या जवळपास इतर धर्मी आपण सुद्धा एक धार्मिक वेळेतच बसलो आहोत. शासनात काय घडलेलं आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हॉस्पिटल्स यांचा जर बजेट आपण 2012 मध्ये असं ठरलं होतं की पब्लिक हेल्थवर 2020 पर्यंत आपण टोटल बजेटरी अलोकेशनच्या 3% होतं. तर 2020 पर्यंत आपण 1.5% मग कोरोना असं वाटलं आता तरी आपण वाटलं. तर कोरोना संपता अजून त्याच्याचा अर्धा एज्युकेशन बद्दल आपण बघतो. एज्युकेशनचे एक्सपर्ट सातत्याने आपण कमी गरज सांगितलं. ही जी आपली संवैधानिक सरकार ती संवैधानिक गोष्टींना मान्य न करत अशा प्रकारच्या पॉलिसीज केली आणि जेव्हा त्यांना आपण चॅलेंज करणार जातो तर ते आम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 7 मध्ये लिस्ट करा की या लिस्ट प्रमाणे संविधानात आपला अधिकार आहे. करेक्ट त्यांना अधिकार आहे त्याने कायदे आहे. परंतु पुन्हा मला ते आठवण करून देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या शेवटच्या भाषेत
प्रत्येक महिन्यात रोज शक्य नाही आणि एकट्याने वाचून लोकांना सत्संग करून वाचतात भरपूर सत्संग की संविधान कितीही चांगलं असलं आणि ते वाईट लोकांच्या हात गेलं तर कधी चांगल्या प्रकारे चालणार नाही आणि संविधान वाईट असलं आणि चांगल्या हातात गेलं तर हा जो चांगला आहे ज्यांना संविधानिक नैतिकता माहिती ते लोक जर शासन चालवत असतील तर ते प्रकारे चालतात परंतु ज्यांनी त्यांच्या पूर्वजांनी संविधानाचा नेहमी विरोध केला परंतु ते संविधान बदलू शकले नाही त्यांना मनात असते त्यांच्या मनात असते ती संविधानाने आणू शकले नाही म्हणून संविधानाचा आणि कळत न कळत आपण त्यांच्या नॅरेटिव्ह मध्ये घुसू त्यांची मदत करत आपण कळून नसतो एक लहान उदाहरण एज्युकेशन अशी खूप सारी उदाहरणे खूप साऱ्या अशा नैतिकतेच्या एक्झाम्पल आपण चर्चा करू शकतो खूप सारे आपण कायदे चर्चा करू शकतो परंतु त्याच्यासाठी दोन दिवस आपल्याला सेमिनार ठीक आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः देव त्यांची कुठेही मला विल दिसली नाही की तुम्ही माझ्यासाठी मोठमोठे मेमोरियल्स परंतु नेहमी ते म्हणाले शिका सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी वाच संघटित संघर्ष शिकाबद्दल संघटनेबद्दल मी आधीच सांगितलं एका तरंगाची एनडीए ज्याची परिस्थिती आहे आपल्या वार्डात जी आपली विनंती आहे तिथे सुद्धा आपला माणूस निवडून देऊ शकत नाही कारण सगळे आपले लोक राहतात आणि एकच प्लॅटफॉर्मवर अमरावतीवाल्यांपेक्षा यापेक्षा जास्त अमरावतीपेक्षा जास्त हा अनुभव कुणालाच नाही लोकसभेमध्ये रिझल्ट नसेल खूप वर्षानंतर आता 2024 मध्ये भाषण केलं किंवा आशेचं पडलं रामटे तर एक तर झेंडे करतात त्या झेंड्यासाठी सगळ्यांना घेऊन इतरांना घेऊन या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जर आपण संघटितच नाही झालो आणि फक्त संघर्ष करायची गोष्टी केली तर नवीन कायदा तर नैतिकता ही डबल एजेड सोड दोन्ही कडून झालं फक्त शासन सरकारसाठी नाही ज्यांच्यावर शासन होतं त्यांच्यासाठी कारण प्रियंबल हे म्हणत नाही की आज 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देशाला संविधान पर प्रियंबल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की आज दिनांक
26 नोव्हेंबर 1949 हे आम्ही भारताचे लोक आम्ही स्वप्रती भारतीय ते आपलंच पण संविधानामध्ये जेव्हापर्यंत त्या त्याच्या मार्गावर चालण्याचं आपण डिसाईड करत स्वप्रती कमिट करत नाही तेव्हापर्यंत ते शासन करते असेच निर्माण कारण जे शासन करते ते कोण आहे ते लोकप्रती आपण आहोत ते आपले प्रतिनिधी आहेत जसे आपण अशा प्रतिनिधी आयोजकांनी मला नर्वस करणारा टॉपिक आहे मी प्रयत्न केला त्याला काहीतरी न्याय तरी आपण मला सहन करू त्यासाठी आयोजक आणि आपण सगळ्यांचं खूप आभार सांगतो